आदिनाथ कोठारे एक नवीन शो घेऊन येतो आहे झी युवावरती, ज्याचं नाव आहे सरगम, ज्याच्यामध्ये आपल्याला खूप सारी गाणी, इट विल बी अ म्युझिकल ऑफकोर्स. आणि या शोची होस्ट कोण असणार आहे, हा शो होस्ट कोण करणार आहे, अर्थात उर्मिला कोठारे. उर्मिला सध्या आपल्यासोबत आहे. उर्मिला, आय गेस दिस इज युअर फर्स्ट होस्टिंग इफ आय एम नॉट रॉंग. कसा एक्सपिरियन्स आहे, काय किती किती वेगळं आहे हे सगळं ॲक्टिंगपेक्षा? खूप वेगळं आहे. अँकरिंग किंवा एखादा कार्यक्रम स्वतःच्या खांद्यावरती घेऊन जाणं, पुढे होस्ट करणं, हे एक वेगळं क्षेत्र आहे असं मला वाटतं. आणि मला विचारशील तर आय एम नॉट व्हेरी फॉन्ड ऑफ इट. खरं सांगशील तर, बिकॉज त्याच्यामुळे मी कधी ह्या फंदात पडले नाही. आपल्याला जे येतं ते करावं असं माझं मत आहे. आपल्याला ॲक्टिंग येतं, आपल्याला डान्स करता येतो, सो मी तेच करत आले. पण एक वेगळा अनुभव म्हणून मी म्हटलं की, आणि प्लस हा शोच इतका प्रेस्टिजियस आहे झी युवासाठी आणि कोठारे विजनसाठी. ह्या शोवरती एवढे मोठमोठे दिग्गज कलाकार येणार आहेत. शंकर महादेवन, सुरेश वाडकर, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर अँड द वर्क्स. तर ह्या सगळ्या लोकांबरोबर मला 1 to 1 गप्पा मारायला मिळणार आहेत. सो मी त्यांना म्हटलं की मी काही पाठ करून स्क्रिप्ट बोलणार नाही आणि मला येत नाही ते, आणि मी करणार नाही. त्याच्यामुळे ह्या लोकांबरोबर गप्पा मारायला सांगाल तर आय एम एवर रेडी. सो मला सांगितलं अपने को ये शो एंटरटेनिंग करने का है. आणि सगळ्यांबरोबर एक खूप कॅज्युअल लेवलला नॉर्मली आपण जसे गप्पा मारतो तसं आपल्याला ह्या शोमध्ये गप्पा मारायच्यात. सो इट्स फन आणि इट्स अमेझिंग टू नो म्युझिक क्षेत्रातले इतक्या वेगवेगळ्या काळापासून ते आत्तापर्यंतचे वेगवेगळ्या लोकांचे अनुभव ऐकायला इतकी मजा येते ना. अँड इट्स सुपर फन. नक्कीच. जसं तू म्हणाली, एक होस्टिंग हे एक 1 स्टेप कॅज्युअल झालं तुझ्यासाठी, कारण हे गप्पा मारण्याचं सेशन होतं. पण त्यातही एक टास्क होतं की तुला ह्या गाण्यांबद्दल, त्या गायकांबद्दल किंवा एकंदरीत संगीताबद्दल तुलाही माहीत असणं महत्त्वाचं ठरलं ह्या शोच्या निमित्ताने. तर त्यासाठी काही प्रिपॅरेशन्स केले का? संगीत म्हणशील तर आपल्या सगळ्यांनाच म्युझिक खूप आवडतं. तसंच मलाही सगळ्या वेगवेगळ्या प्रकारची गाणी, वेगवेगळ्या प्रकारचं म्युझिक आवडतं. कान आहे पण, आणि थोडा गळा आहे असं म्हणूयात माझ्याकडे. सो एवढं डिफिकल्ट नाही गेलं ह्या लोकांबरोबर इंटरॅक्ट करणं, कारण की सगळीच आपल्याला आवडती अशी गाणी घेऊन ते येत होते ह्या मंचावरती. सो मला ऑफकोर्स रिसर्च करावा लागला भरपूर की एखादा अत्यंत दिग्गज कलाकार म्हणजेच सुरेश वाडकर फॉर एक्झाम्पल, तर ते इतके सिनियर आहेत की त्यांच्याबरोबर मी गप्पा मारायचा म्हणजे थोडंसं ऑब्व्हियसली थोडी भीती वाटली होती. पण त्यांनी मला इतकं कम्फर्टेबल केलं की मग आम्ही जवळपास सासरा आणि सून, मी त्यांची जवळपास सून झाले आणि आम्ही त्यांच्याबरोबर खूप मजा केली. किंवा फॉर दॅट मॅटर शंकर महादेवनजींची गप्पा मारताना तर मला असं वाटलं की मी त्यांना किती वर्ष झाले ओळखते आहे. इतक्या कॅज्युअल गप्पा आम्ही मारल्या ह्या शोवरती. सो आय थिंक इट वॉज अमेझिंग फन. आणि ह्या लोकांसोबत इंटरॅक्ट करताना स्टेज शेअर करणं हीच एक खूप मोठी गोष्ट आहे. सो आय थिंक आय एम व्हेरी लकी. नक्कीच एक घरचं प्रोडक्शन आहे आणि आदिनाथ याआधी किंवा कोठारे प्रोडक्शनच नेहमी एक व्हरायटी ऑफ प्रोडक्शन देत आले. त्याच्यातलंच हे एक प्रोडक्शन आहे. त्याबद्दल तुला काय वाटतं? आदिनाथ इज सेइंग इट्स हिज ड्रीम प्रोजेक्ट, तर त्याबद्दल तू किती अवेअर? नक्कीच. आदिनाथच्या गेले 4-1 वर्ष झाले त्याच्या डोक्यात होतं की असं काहीतरी आपण करावं आणि मराठी प्रेक्षकांना एक म्युझिकल ट्रीट द्यावीत, असं त्याचं खूप मनापासून त्याच्या डोक्यात होतं. रोहन राणे, झी युवाचे नॉन फिक्शन हेड, ह्यांच्याबरोबर त्याचं खूप वर्ष झाले आपण कुछ करते ह्या लेवलला चालू होतं. पण फायनली झी युवा टुक इट अप. भवेशचे पण खूप मनापासून आभार. आणि त्यांना सगळ्यांना हा कॉन्सेप्ट खूप आवडला. आणि मग एक प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, तशीच सरगमची सुद्धा ही वेळ होती आणि जस्ट टुक ऑफ. आणि तू बघशीलच आपला इतका मोठा सेट इथे उभारला गेलेला आहे. लीना भांदुला आमची सेट डिझायनर आहे. त्याच्यामध्ये आमचे DOP विक्रांत ठाकूर याचासुद्धा खूप मोठा हात आहे
क्रिएटिव्हच्या मागे या सेटच्या की कैसा करे सेट क्या करे. तर असं डोक्यात होतं की कुठल्या तरी महाराष्ट्राच्या कुठल्या तरी एखादा जर जुनाट एखादी वास्तू जुनाट किल्ला जो थोडासा पडीक आहे पण तरीसुद्धा खूप सुंदर आहे. तर अशा ठिकाणी जर आपले म्युझिशियन्स गेले आणि अचानक त्यांच्या म्युझिशियन्सबरोबर इन्स्ट्रुमेंट्स काढून जॅमिंग करायला लागले तर कसा काय नजारा असेल तो. तर असा एक एक्सपिरियन्स आपण प्रेक्षकांना दिला पाहिजे. सो आमच्याकडनं हाच प्रयत्न आहे. एक शेवटचा प्रश्न, घरचं प्रोडक्शन म्हणून काही पॅम्परिंग किंवा काही जबाबदारी कसा आहे हा एक्सपिरियन्स? घरचं प्रोडक्शन म्हणून मी सगळ्यांवरती खूप अरेरावी करते आणि मी हे करणार नाही आणि मी ते करणार नाही जे मी बाहेर अजिबात करत नाही. आणि माझ्याबरोबर ज्यांनी काम केलं आहे ते नक्कीच म्हणतील की उर्मिला खूप छान असते आमच्या सेटवरती, पण मी तशी नसते ह्या सेटवरती. मी सगळ्यांवरती खूप बॉसिंग करते की ये क्यों नहीं हुआ, वो क्यों नहीं हुआ, ऐसा ही होना चाहिए, ये क्या है, इतना टाइम क्यों गया वगैरे. ते सगळं मी आपल्या सेटवरती करून घेते. दॅट इज बेस्ट. म्हणजे तू एक्सेप्टही करते, सो दॅट इज बेटर. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट फॉर द शो. थँक्यू श्वेतांबरा. कॅमेरामॅन परेश सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.